आज इतके विषारी साप आपल्या वावराच्या नदीच्या तडीवर कसे काय आले आणि विक्की भाऊने एका रट्ट्यात 3 साप कसे काय निपटवले, चला सर्व सांगतो व्लॉग मध्ये। तर जय श्री महाकाल दोस्तों, तुमचं स्वागत आहे आपल्या न्यू व्लॉग मध्ये। सकाळी घराबाहेर निघताच आपल्याला विक्की भाऊच्या गावातला पोट्ट्यांचा टॅलेंट बघून आपल्याला धक्का बसून जाते, कारण असा टॅलेंट तर आपल्याला मोहरम मध्येच बघायला मिळते। ताईच्या घरून निघताच आपल्याला गण्या भाऊ भेटून जाते, त्याले व्लॉग मध्ये घेऊन मारेगावातून निघून जातो वरोरा राज्यासाठी। प्रवास करताच येऊन जातो पाताळ्या। खूप लोकांना आपल्याला या गावातून मेसेज आणि फॉलो केला, त्यांना माझ्याकडून खूप धन्यवाद। आणि असंच तुमच्या भावाला सपोर्ट करत राहा। वरोऱ्यात येताच तुमच्या भावाला शंकरजी यांच्या 52 फुटाचा बाण दिसून जाते। शंकरजीला बघून तुमच्या भावाला उज्जैन जायची आठवण येऊन जाते, पण का करता, तुमच्या भावाकडे पैसे बी तर पाहिजे। वरोऱ्याच्या सर्वात प्रसिद्ध देवकाबाईच्या हॉटेलमध्ये येऊन नाश्ता करून येऊन जातो घरी। आपल्या भावाला आपल्या वावराच्या नदीच्या थडीवर खूप मोठ्या मासळ्या दिसल्या होत्या, म्हणून आपण येऊन जातो आपल्या वावरात। नदीच्या थडीवर आल्यावर आपल्याला 3 विषारी सापांची मृत्यू झालेली दिसून जाते, आणि जसे विक्की भाऊनं पाण्यात काढी टाकली, पुरा मासळ्या आपल्याला पाण्यात दिसून जाते। तर तुमचा भाऊ एक्सपर्ट माणसाला घेऊन आणि सामान घेऊन येऊन जातो मासळ्या पकडण्यासाठी। नैतिक भाऊ तर 100% गॅरंटी देत होता की आज मच्छा पकडूनच जाऊ म्हणे। खूप मेहनत केल्यावर पण आपल्याला मासळ्या नाही सापतात, तर आपण निघून जातो घराकडे। आजसाठी इतकंच, भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये।